बाहेर हलकासा अंधार आहे, 6:15 वाजलेले आहेत. अंगण स्वच्छ सुशोभित असेल तरच घराला शोभा असते. फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम आहे, बाळाची मजा. काय करायचं, देशी गायचं दूध. आज फुल पॅन्ट घातली कॉलेजवरून आल्यानंतर. ते बघा म्हणा आण तुझं मस्ती, मागापासून माझ्या मागं लागले. 3 स्टॉ असण्याचा हा फायदा आहे. स्वादिष्ट भोजन बनवले. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 6:15 वाजले आहेत आणि बाहेर 15 मिनिटं झाली कंटिन्यू जोराचा पाऊस पडत आहे. पावसाचं यावर्षी काही कळतच नाही मला. थंडीत पण पाऊस पडत आहे. मला वाटतं ह्या वर्षी वरुण राजाने ठरवलेलं आहे की वर्षभर बरसायचं. काय करणार आता, त्यांची मनमर्जी. चला मी आता तुळशी मातेला जलार्पण करते अगोदर. हा बघा पाऊस, जोराचा पाऊस पडत आहे बाहेर. बाहेर हलकासा अंधार आहे, 6:15 वाजलेले आहेत. त्याच्यामुळे पाऊस क्लिअर दिसणार नाही, पण पडत आहे. यावर्षी पाण्याची टंचाई अजिबात भासणार नाही उन्हाळ्यात सुद्धा, कारण ना नोव्हेंबर उजाडला तरी पाऊस पडत आहे. हे बघा पाऊस, झूम करून दाखवते पाऊस. हे बघा पाऊस. वरुण राजा बरसत रहा, तुमची मनमर्जी बरसत रहा, क्या ही बोल सकते हैं अभी. तुळशी मातेला जल अर्पण करते आता. तुलसी सी सखी श्वे पापरणी पुण्यदे नमस्ते नानुते नमो नारायण प्रिये नमो नमो विष्णु प्रियाये नमो नमः. हे बघा बाहेर मी आत्ता रांगोळी काढलेली आहे आणि एक दिवा सुद्धा लावलेला आहे आणि इथं चौकटीच्या बाहेर सुद्धा रांगोळी काढलेली आहे. अंगण स्वच्छ सुशोभित असेल तरच घराला शोभा असते. चल आता स्वयंपाक करून घेते, दादूसाठी डबा करते आणि इथे भाज्या पण मी धुवून ठेवलेल्या आहेत. चवळीची भाजी धुवून ठेवलेली आहे, याच्यामध्ये भेंडी धुवून ठेवलेली आहे आणि मटकीसुद्धा भिजायला ठेवलेली आहे सकाळी. घेते आता स्वयंपाक करून. आत्ता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि दादूचा डबा भरते आता. दादूच्या डब्यासाठी मी भेंडीची भाजी केलेली आहे. कांदा टोमॅटो घातलेली भेंडीची भाजी. भेंडीच्या भाजीचा वास खूप खमंग येत आहे. लीजिए टिफिन. पिशवी? अरे तुला किती वेळ देते बाळा, तू कुठे टाकतोस मला काही कळत नाही. ऐशवंत भव, यशस्वी भव, सुखी रहा. आओ जो बेटा, आराम से गाडी चलाय लो. चला आता मी सुद्धा व्यायाम करून घेते. आज व्यायाम करायला खूप उशीर झालेला आहे. आता 8:30 वाजलेले आहेत. आज सगळा स्वयंपाक केलेला आहे, त्याच्यामुळे उशीर झालेला आहे. आता घेते व्यायाम करून. माझा सगळा व्यायाम आता झालेला आहे आणि बाहेर अजून पाऊस चालूच आहे, पण जरा हलका पाऊस येत आहे. सकाळी 6 वाजल्यापासून चालू झालेला पाऊस अजून येतच आहे. आता 9:30 वाजलेले आहेत. आत्ता थोडासा पावसाचा जर ओसरलेला आहे आणि इथे आता फोंडेजी देवपूजा करत आहेत. नैवेद्य पण तयार आहे. नैवेद्य घ्या फोंडेजी. म्हणा इथे बसलेला आहे गप्पा मारत, त्याचं टेन्शन शेअर करत आहे पप्पांशी. प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समनाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा, नैवेद्यम समर्पयामि. आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत. म्हणा त्याचा आवरत आहे, त्याच्यामुळे आम्ही दोघंच बसलेलो आहोत जेवण करायला. मी खात आहे बाजरीची भाकरी, चवळीची भाजी आणि भेंडीची भाजी.
प्रणम ब्रह्मार सर्वेष्ण भक्तादेवो जनार्दनं वंदनात्मन्तादेयत्मन्नदोषण विपते। जय श्री कृष्ण भगवान। भोजन झाल्यानंतर मी आज लगेचच किचन ओटा आणि भांडी स्वच्छ केलेली आहेत आणि दूध सुद्धा पातेल्यामध्ये फोडलेलं आहे। आता गरम करायला ठेवते। गोविंद जय बोलो गोपाल जय जय। आणि माझा म्हणा इथे झाडू मारत आहे। म्हणा आज कॉलेजला सुट्टी आहे? सुट्टी आहे, एकच दिवस गेला, फिर से छुट्टी, फिर कॉलेज कब है? एग्जाम है ना, फर्स्ट सेमिस्टरची एग्जाम आहे बाळाची। मजा, खूप पढ़ाई करियो अब। कुछ किया ही बर, उठला, स्नान केलं, जेवण केलं, थोडा वेळ फोन वापरला आणि आता झाडू मारायला घेतलेला आहे। म्हणा हे बघ, हे वाळलेले हार काढून टाका अगोदर, नहीं तो ध्यान में नहीं रहेगा तुम्हारे, रोज मैं बताती हूँ। आणि ते तोरण पण काढ, वाळलेले आहेत फुलं। बेड झटकलेला आहे बाळा, तुला काय लिओ झाडू। दुपारचे 1 वाजलेले आहेत आता। मी एवढा वेळ कालचा व्हिडिओ एडिट केला आणि मगाशी ठेवलेला दुधाचा गॅस मी आता जस्ट बंद केलेला आहे। हे बघा तुम्हाला दाखवते, दूध अर्ध आटलेलं आहे। माझ्या लक्षातच नाही की मी गॅसवरती दूध ठेवलेलं आहे, गॅस चालूच आहे, विसरून गेले पूर्णतः। आणि दुधाचा खूप वास सुटल्यानंतर माझ्या लक्षात आलं की दूध ठेवलेलं आहे, तेव्हा मी गॅस बंद केला। तोपर्यंत अर्ध दूध आटलेलं आहे। काय करायचं, देशी गाईचं दूध आटलेलं आहे। माझ्या चुकीमुळं लक्षातच राहत नाही कधी कधी माझ्या, काय करणार, गॅस बंद केलेला आहे मगाशीच मी। आता मी कालचा व्हिडिओ अपलोड लावते आणि मी पण थोडा आराम करते। मना झोपलेला आहे, त्याचा पाहून मला पण झोप येत आहे। दुपारचे 3:30 वाजलेले आहेत आणि आता बाहेर हलकं ऊन पडलेलं आहे, म्हणून मी आता टेरेसवर जाते कपडे सुकायला टाकण्यासाठी। आणि इथं चिरंजीवांचं दंड मोजणं चालू आहे। तुझं किती आहे दंडाचा घेर? माझं असं साधं मोजलं की 33। हा, कडक तू मोज। दादूचं किती आहे? दादूचं तू मोजलास ना? 37। अरे पडले असते। दादूचं किती? हा, स्क्वीज केलं हा, नॉर्मल 30। दादूचं नॉर्मल 33। अच्छा, दादूचं 33 आहे। अरे मग बिना जिम करता दादूचं दंड चांगला आहे ना? हा, ठीक आहे। दादू 31 आहे। आणि दादूशी कुठे जाण्याची तयारी चालू आहे बाळा? आज फुल पॅन्ट घातली कॉलेजवरून आल्यानंतर। हे बघा, आया नहीं जा रहा है। कहा जा रहा है पुत्र? कहा जा रहा है? खा के, अरे घरात एवढं स्वयंपाक असतं ना, कमाल आहे बाबा पोराची खरंच। म्हणा आण तुझं मोजते, मागापासून माझ्या मागं लागलं। 35, हा राईट 35। की डले शले, बहुत अच्छे। जातो कुठे होते कपडे सुकायला टाकायला? बरं ठीक आहे, मीच जाऊन येते टेरेसवरती कपडे सुकायला टाकून येते। आता मी काही कपडे टेरेसवरती टाकून आलेले आहे सुकायला आणि काही गॅलरीतच टाकलेले आहेत सुकायला। ग्रिलमध्ये गॅलरीमध्ये एवढाच भागापर्यंत कपडे टाकू शकते मी। तिकडं तर कबूतर बसलेला आहे ठाण मांडून, ते काही उठायचं नाव नाही घेते, म्हणून इथपर्यंतच कपडे सुकायला टाकलेले आहेत। आणि इकडे दादू आणि मना आता निवांत बसलेले आहेत। काय खाऊन आलं बाळा? कुछ नाही खाय, अजून म्हणलं ना काय तर खायला चालू आहे, मग खा ना, जेवण कर। हो गई पढ़ाई बेटा? अजून करणार ना? म्हणा ना 15 मिनिटं अभ्यास करतो, ब्रेक घेतो, 15 मिनिटं अभ्यास करतो, ब्रेक घेतो। याची ना वेगळीच पद्धत आहे अभ्यासाची, सवय नाही ना एका जागी बसायची, पण रील स्क्रोल करण्याची सवय आहे एका जागी बसून। ऐसे तो हे तू। आत्ता 4:45 वाजलेले आहेत आणि माझा म्हणा एवढा लवकर जिमला चाललेला आहे। ठीक आहे बेटा। आणि त्याच्यासाठी बघा मी इथं गॅसवरती एवढ्या लवकर डाळ शिजायला ठेवलेली आहे आणि एका साईडला कॉफी पण उकळायला ठेवलेली आहे माझ्यासाठी। इथे डाळीमध्ये मी आता हळद, मीठ आणि हिंग घातलेलं आहे आणि कॉफी पण चांगली उकळलेली आहे। आता गॅस बंद करते आणि पातेल्यावरती झाकण ठेवते आणि झाकणामध्ये थोडंसं पाणी ओतते, म्हणजे डाळ छान मौसूद शिजेल। चल आता कॉफी पिऊन घेते। हाजी, कॉफीचा आनंद हॉलमध्ये बसून घेते।
छान झाली कॉफी. सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि आता मी डाळीला तडका देत आहे. डाळ इथे शिजून तयार आहे आणि ह्या पातेल्यामध्ये मी भात शिजवला आहे आणि ह्या कढईमध्ये मी तडका तयार करत आहे. आणि तडका तयार झाल्यानंतर याच कढईमध्ये मी दोडक्याची भाजी करणार आहे. 3 स्टोव बिझी आहेत. हे बघा, 3 स्टोव असण्याचा हा फायदा आहे. लवकर पटापट स्वयंपाक होतो. फोडणीला मी जिरं मोहरी घातलेली आहे, हिरवी मिरची आणि थोडंसं टोमॅटो घातलेलं आहे. लसूण नाही घातलं फोडणीला कारण थोडंसं उष्ण असतं ना. चिरंजीवांना त्यात गरमीचा त्रास होत आहे आता हिवाळा सीझनमध्ये. चला तडका डाळीमध्ये घालते आता. सायंकाळचे 6:45 वाजलेले आहेत आणि आता जवळजवळ माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. फक्त 2 भाकरी करायचे राहिलेले आहेत, त्या थोड्या वेळाने करते. आणि माझा दादू आता सायंकाळची पूजा करत आहे इथे. माझ्या मनाचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आता पूजा झाल्यानंतर खाऊन घे, ठीक आहे. आणि हा दिवा मी चौकटीच्या बाहेर ठेवून येते. दरवाजा उघडतो का बाळा जरा? दही, धन्यवाद आपका. बापरे बापरे, पडू नको पण दिवे. चला, दिवा सुद्धा चौकटीच्या बाहेर ठेवलेला आहे. करी आरती बेटा. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा. श्री सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पूजा संपल्यानंतर माझा मना आता जेवण करत आहे. मनासाठी मी भात पण केलेला थोडासा. हा, रात्री लाईट जेवायचं असतं नाही का. भिकाऱ्यासारखं जेवण करायचं असतं, म्हणजे कमी जेवण करायचं असतं. खा लो अभी आराम से. अरे सकाळी राजासारखं म्हणजे खूप पोट भरून खायचं असतं. भिकारी जास्त खाणार ना. अरे भिकारी कमी खातो ना, त्याला जेवण मिळत नाही म्हणून बाळा. एक मन आहे आंजी. ठीक आहे, खा लो अभी पेट भर के. ठीक आहे. माझ्या आईने स्वादिष्ट भोजन बनवलेलं. डाळ भात चपाती खा लो. हा ठीक आहे, खा लो आराम से अभी. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.